सुपरफास्टमधून महागाई विरोधामध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी आंदोलन केलं। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा विरोधक आक्रमक झाले होते। महागाई मुक्त देश, भाजप मुक्त भारत असं बॅनर सुद्धा विरोधकांनी झळकावले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनाला दांडी मारणाऱ्या मंत्र्यांना इशारा दिलाय। मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाज स्थगित झाल्यावरती खपून घेतलं जाणार नाही असा इशारा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। श्रीवर्धनचे नगराध्यक्ष अतुल चौगुले आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। अतुल चौगुले हे ठाकरे गटाचे जिल्ह्यातील एकमेव नगराध्यक्ष आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। कृष्णा कारखान्याची मतमोजणी आज पार पडते। 50,000 शेतकरी सभासद संख्या असलेल्या कारखान्यासाठी 80% मतदान झाले। 35,000 मतदानाची मोजणी सध्या 77 टेबलांवरती 2 फेऱ्यांमध्ये होणार असून 300 कर्मचारी या ठिकाणी मतमोजणीसाठी कार्यरत आहेत। पावसाळी अधिवेशनामध्ये आता सही नाही तर बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार आहे। भाजप आमदारांसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी हा निर्णय घेतलाय। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 97,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। त्यामुळे लोकप्रिय योजनांमुळे आर्थिक नियोजनावरती ताण आलाय। याबाबत अहिल्याबाई होळकर योजना कर्जमुक्त योजनेसाठी शेतकरी कर्जमुक्त योजनेसाठी 20,252 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडून शिंदे सेनेमध्ये प्रवेश झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केलाय। पैसा आणि सत्ता, सत्ता आणि पैसा हा गोंधळ सध्या सुरू आहे अशी टीका यशोमती ठाकूरांनी केली। ओमराजे निंबाळकरांच्या प्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या सेनेनं पुनर्बांधणी करायला आता सुरुवात केली आहे। येत्या 28 जूनच्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं। कालच्या पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदेंनी एक मिश्किल वक्तव्य केलं। आता आमच्या पक्षात एक नाही तर 3 संजय असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले। या वक्तव्यावरून एकच हशा पिकला। परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सत्ताधारी पक्षामध्ये जाण्याच्या निर्णयाचं समर्थन करत विकास हाच आपल्या भूमिकेचा केंद्रबिंदू असल्याचं स्पष्ट केलंय। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आमची बांधिलकी कायम असल्याचं सांगत विरोधी पक्षात राहून कार्यकर्ते आणि जनतेच्या समस्या सोडवणं कठीण होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपचे खासदार आणि आमदार यांची एक बैठक पार पडली। यावेळी भाजपच्या राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते। मुंबई महानगरपालिकेतील एमआयएमचे नगरसेवक शमीर पटेल यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं। शमीर पटेल हे गोवंडी प्रभाग क्रमांक 137 चे प्रतिनिधित्व करत होते। महापौर ऋतू तावडे यांनी पटेल यांचं पद रद्द झाल्याची सभागृहात घोषणा केली। विधान परिषदेमध्ये भाजपच्या आमदारांची संख्या आता वाढलेली आहे। विधान परिषदेमध्ये एकट्या भाजपचे 35 आमदार आहेत। राज्यपाल नियुक्त 5 आमदार अजूनही बाकी आहेत। त्यातल्या 3 जागाही अद्याप भाजपला वाटायला येऊ शकतात असंही सांगण्यात येतं। परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नव्या राजकीय लढाईसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं। जिथे गाव तिथे शाखा आणि जिथे घर तिथे शिवसैनिक हे अभियान राबवण्यात येणार असल्याचं बंडू जाधव म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केळीबाग नुकसानी संदर्भामध्ये बैठक बोलावली आहे। अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे केळीबागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आता या मुख्यमंत्री बैठकीतून काय निर्देश देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।